नमस्कार सगळ्यांना, आपलं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. एक छोटीशी अपडेट आपल्या सगळ्यांना द्यायची आहे. ती म्हणजे आपण अनेक जण जो माणगावचा आपला रस्ता आहे मुंबईकडून निघताना, तो आता इथून पुढे तुम्हाला समोर दिसत असेल. इथून पुढे हा जो रस्ता आहे, इथून साधारणपणे एक अर्धा किलोमीटरच्या आसपास समोर गेलात की तुम्ही माणगावला टच होणार आहेत. आणि या बाजूला तुम्हाला एक खूप महत्त्वाची मला अपडेट सांगायची आहे की ज्या गोष्टीची आपण अनेक वर्ष वाट बघत होतो. कारण आपण बऱ्याच वेळेला मुंबईतून निघता, पुण्यातून निघता आणि जे प्रचंड महाप्रचंड ट्रॅफिक होतं, कुठे होतं? माणगावमध्ये होतं. आता हे ट्रॅफिक वळवण्यासाठी म्हणून अनेक वर्ष जे म्हणतात ना की बायपास रोड चालू आहे. आता हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी करतो आहे. का करतो आहे? तर आपल्याला एक जनरल आयडिया पाहिजे. मला जाताना बरेच वेळा वाटत होतं की आपण अरे हा बायपास रोड आहे, हा नक्की याचं काम कुठपर्यंत आलेलं आहे, कसं आलेलं आहे. तर ते आपण आता बघणार आहोत. इथे हे बघा, हे आहे, हे जे पिलर्स पडलेले आहेत. आता ह्या रस्त्यावरून हा ब्रिज जातो आहे आणि हे जे पिलर्स आहेत हे पूर्णपणे माणगाव बायपासचे पिलर्स आहेत. आणि थोडंसं आपण जवळ जाऊन बघूया. म्हणजे हे काम अशा स्थितीमध्ये आहे. वरती बघा ते त्याचे जे शिगा आहेत त्या देखील गंजलेल्या आहेत आणि अप अँड डाऊन मार्गावरती हे ब्रिज आहेत. आणि याचं हे काम समोर बघू शकता की कामगारांची वस्ती आहे, पण काम थांबलेलं आहे असं दिसतं आहे. कारण जर का काम जोमात असेल तर तुम्हाला त्या गोष्टी कळून येतात की हे काम जोमात आहे आणि हे काम तुम्ही कधी होणार, काय होणार, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात येत असतं की जर का काम सुरू असेल तर दिसतं. आता इथे बिचाऱ्या कामगारांच्या झोपड्या इथे लागलेल्या आहेत. पण हा जो बायपास आहे, ह्या बायपासचं काम हे इथपर्यंत आलेलं आहे, तुम्ही बघू शकताय समोर. आणि ह्या सगळ्या अपडेट आपण तुम्हाला देत असतो, वेळच्या वेळी देत असतो, दिवसेंदिवस. सो ही पण एक त्याच्यामधली नवीन अपडेट आहे की तुम्हाला सांगाविषयी वाटते मला. आणि आफ्टर ऑल हा जो बायपास आहे, माणगाव बायपासचा जो ब्रिज आहे, हा बायपासचा ब्रिज म्हणण्यापेक्षा हा ब्रिज आणि जो रोड आहे, हा रोड याचं काम जे व्हायला पाहिजे ह्यातला किती वेळ लागेल हे तुम्हाला याची कल्पना आता येऊ शकते. हे जे समोर बघता या कामाच्या अंदाजावरून. फक्त आणि फक्त यांनी पिलर्स बांधून ठेवलेले आहेत. आणि हे जे पिलर्स आहेत, हे पिलर्स नुसते टाकून काम नाही होणार, तर हे याचं जे पुढचं कन्स्ट्रक्शन आहे हे देखील लवकरात लवकर झालं पाहिजे. याच्याबद्दल आपलं काय मत आहे? किंवा आपल्याला या संदर्भामध्ये आपण काही निविदा वाचत असतो किंवा काही गव्हर्मेंटच्या जाहिराती असतात. याच्यातून आपल्याला अधिक माहिती असेल तर ती देखील कमेंट बॉक्समध्ये सांगा, जी उपयुक्त होईल. म्हणजे मला नेक्स्ट टाईमला जेव्हा कधी मी या संदर्भात अधिक व्हिडिओ करेन त्यावेळेला मला ही गोष्ट लक्षात येईल. सो असं आहे. थोडंसं आपण त्या बाजूला जाऊन बघूया. साधारणपणे 1 2 3 4 5 6 ते 7 हे पिलर दिसतात. आणि हे पिलर्स म्हणजे हे ओव्हरब्रिज टाईप आहे. हा जो रस्ता जातो, या रस्त्याला ओलांडण्यासाठी म्हणून हा ब्रिज केलेला आहे. आपण जाणार आहोत थोडंसं या बाजूला पुढे. वातावरण तर अतिशय निसर्गसंपन्न आहे. आणि हे बघा, थोडंसं वडाच्या झाडाच्या आपण पुढे पण जाऊन बघूया. माणगाव बायपास. आणि आता समोर बघू शकता तुम्ही, हा जो ब्रिज आहे, हा ब्रिज असा इकडून आलेला आहे. हा इकडून आला, हा एक ब्रिज पडला इथे मध्ये. आणि त्याच्यानंतर समोर जो हा रस्ता दिसतो आहे आपल्याला, म्हणजे रस्ता नाही म्हणू शकत, पण रुंदीकरण जे जमिनीचं केलेलं आहे, या जमिनीमधून हा माणगाव बायपास जाणार आहे, हे मला तुम्हाला सांगावं असं वाटतं आहे. आणि हे बघा, हे काम आहे, हे अशा स्वरूपामध्ये अजूनही बंद अवस्थेमध्ये आहे. याचं जास्त वाईट वाटतं आहे खरं तर. आणि हे बघा, समोरून तुम्हाला काही गाड्यासुद्धा दिसत असतील किंवा नसतील, मोबाईलमध्ये माहिती नाही. पण हा ब्रिज आता समोर तिथे जाऊन कनेक्ट होणार आणि आपली सगळ्यांची अर्थातच सुटका होणार आहे माणगाव बायपासमध्ये असलेल्या ट्रॅफिकमधून. आता मलाही जेवढी समोर अपडेट दिसली मी तेवढी तुम्हाला सांगितली. आणि जर का तसा कधी वेळ मिळाला किंवा तसा योग जुळून आला तर आपण हा जो माणगाव बायपास आहे या रस्त्याचा डिटेलमध्ये पूर्ण व्हिडिओ करू. पण सध्या तरी आपल्याला ती गोष्ट शक्य होत नाही. पण नेक्स्ट टाईमला जर आलो तर हा जो
तुम्ही हे जे पिलर्स बघता हा बायपास रूट आहे. या रूटवरती कशा स्वरूपामध्ये काम चालू आहे ते पूर्णपणे आपण याचा पूर्ण अंदाज घेऊया. तर मंडळी, बऱ्याच वेळेला आपण फॅमिली व्लॉगच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांसमोर येत असतो, पण ज्या वेळेला काही गोष्टी खटकतात, मग त्या रस्त्यासंदर्भात असू देत, काही कुठल्या शासकीय असू देत, काही असतील, तर आपण त्या घेऊन आपल्या सगळ्यांसमोर येत असतो. आणि हा छोटेखानी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. या सगळ्या व्हिडिओज करताना आपल्याला एक स्पेसिफिक मेहनत लागते, त्याच्यासाठी आपलं एक योगदान आपल्या चॅनलसाठी द्या. नोकरीवाला यूट्यूबर मी वैभव या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करतो की अशा स्वरूपाचे व्हिडिओ आपण या कंटेंटमध्ये टाकत असतो, वेगवेगळ्या कंटेंट टाकत असतो. तर आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपण काळजी घ्या, प्रवास करताना जपून करा. पावसा पाण्याचे दिवस आहेत, या कारणासाठी म्हणून एक छोटंसं आपल्याला आवाहन करतो आहे.